जगामध्ये बाप आणि मुलीचं नातं काही वेगळंच आहे. कारण प्रत्येक मुलगी ही बापाचं काळीज असते. कारण पहा, मुलीला तोपर्यंत माहेर आहे जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे. आणि एकदा का आई वडील गेले मायबाप आणि मग नंतर तिला जाणीव होते कसं आपलं माहेर होतं. मग बाप आणि मुलीचं नातं एक वेगळं नातं आहे. आयुष्यामध्ये माझं प्रत्येक मुलींना एकच सांगणं आहे की तुम्ही कलेक्टर नाही झालात तरी काही हरकत नाही, बापाला खाली पाहावं लागेल असं कार्य आपण करू नका. कारण मुलगी ही बापाचं काळीज असते. आणि एकदा का त्या मुलीने त्या बापाच्या काळजाला जर तडा दिला ना मायबाप, तर तो तडा आयुष्यभर सुद्धा भरून काढता येत नाही. म्हणून प्रत्येक मुलीला एकच सांगणं आहे की आयुष्यात काही नाही कमवता आलं तर कमवू नका, पण जेणेकरून असं काहीतरी कृत्य करू नका की आपल्यामुळे आपल्या बापाला खाली पाहण्याची वेळ येईल. एक दृष्टांत सांगून देते की एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. आई वडील, एक मुलगा आणि मुलगी. मुलगी 12व्या वर्गामध्ये शिकत होती, मुलगा 10व्या वर्गामध्ये शिकत होता. पण काही दिवसाच्या नंतर मुलीला पाहुणे पाहायला सुरू झाले. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी कोणाचा तरी फोन येत असतो ना की तुमची मुलगी आहे का, तुमच्याकडे मुलगी आहे का, मुलीचं लग्न करता का, त्या दिवशी बापाच्या काळजामध्ये, बापाच्या अंतःकरणामध्ये धडकी भरत असते. कारण तोपर्यंत त्याला वाटतं की नाही, आपली मुलगी लहान आहे, आपली मुलगी लहान आहे. पण एकदा का जर कुणाचा फोन आला ना की कुणी काही मागणं टाकलं ना, कुणी टाकलं ना, तर त्या दिवशी त्या बापाच्या काळजामध्ये, त्या अंतःकरणामध्ये धडकी भरते की ज्या मुलीला मी अंतःकरणापासून, ज्या मुलीला मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं, आज तीच मुलगी माझी मोठी झाली, असं त्याला धडकी भरत असते. 12वी मध्ये मुलगी शिकत असताना मागणे यायला लागले. बापाला वाटायला लागले की नाही, आता काहीही करून आपल्याला मुलीचं लग्न करायला पाहिजे. मुलीचं लग्न ठरवलं. मुलगा 10व्या वर्गामध्ये शिकत होता, मुलीचं लग्न ठरलं. त्यानंतर आई वडील शेतामध्ये खूप कष्ट करायचे आणि मुलीच्या लग्नाचा सगळा तडजोड, मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च बापाने पाहिला. लग्नाच्या वेळेस बापाने सांगितलं की ताई, तुला आज लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये काहीही कमी नाही पडलं पाहिजे. बाप सांगायला लागला. आणि त्याच वेळेस ती मुलीचं लग्न ठरलं. आणि मुलीचं लग्न ठरल्याच्या नंतर बापाने ज्यावेळेस सांगितलं की बाळा, तुझ्या मेकअपचा जो काही खर्च आहे, तुला जेवढं काही लागतं, बापानं त्या मुलीला 10,000 रुपये खर्चाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. 10,000 रुपये त्या मुलीच्या पार्लरचा खर्च त्या बापाने दिला. बाजार होता जवळच्या गावामध्ये, ब्युटी पार्लर होतं. त्यावेळेस ती मुलगी त्या ब्युटी पार्लर मध्ये लग्नाच्या दिवशी ब्युटी पार्लर मध्ये सांगून घेऊन गेली बापाला. आणि त्यावेळेस तिने जे 10,000 रुपये बापाने दिले होते, संध्याकाळचे 5 वाजले, 6 वाजले, मुलीचा घरी पत्ता नाही, मुलगी कुठे दिसत नाही. लग्नाची वेळ झाली, लग्न लागायचं, पण अजून मुलीचा पत्ता नाही. म्हणून तो बाप चिंतेमध्ये पडला. प्रत्येक त्याने आपली सायकल काढली आणि सायकल काढून प्रत्येक गावामध्ये फिरायला लागला. प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारायला लागला की बाबा, मुलीचा फोटो दाखवायला लागला आणि सांगायला लागला की बाबा, तुम्ही हिला कुठे पाहिलं का, तुम्ही माझ्या ताईला कुठे पाहिलं का. आणि तो प्रत्येक जणाला तो फोटो दाखवायचा. आणि त्याच वेळेस जो तो नाही सांगायचा. शेवटी बापाने एका पोलीस स्टेशन मध्ये गेला. पोलीस स्टेशन मध्ये मुलीचा फोटो दाखवला आणि सांगितलं की बाबा, तुम्ही या मुलीला कुठे पाहिलं का हो, माझ्या मुलीला तुम्ही पाहिलं का, माझी ताई कुठे असेल, माझ्या ताईला काय झालं असेल. रात्रीचे 8 वाजले, 10 वाजले. बापाचा घराला पाय नाही, जमिनीवरती पाय टेकत नव्हता बापाचा. फक्त सायकल वरती फिरायचा, प्रत्येक ठिकाणी मुलीचा शोध घ्यायचा की इथे तरी माझी ताई दिसेल का, इकडे तरी माझी ताई दिसेल का. म्हणून तो बाप आणि मनामध्ये अनेक प्रश्न की माझी ताई ज्या ठिकाणी आहे तिथे सुखरूप असेल ना, माझ्या ताईला कोणी बोललं तर नसेल ना, माझ्या ताईला कोणी मारलं तर नसेल ना, माझी ताई सुखरूप असेल ना. त्या बापाच्या अंतःकरणामध्ये, त्या बापाच्या मनामध्ये विविध प्रश्न येऊ लागले. आणि त्याच वेळेस तो बाप इकडे तिकडे आपल्या मुलीला शोधायला लागला, पण कुठेच मुलीचा पत्ता दिसत नव्हता. 3-4 दिवस झाले बाप सारखा
सारखा सायकलवरती फिरत होता, पण मुलीचा पत्ता कुठे दिसला नाही. काही वेळानंतर, काही दिवसानंतर त्या मुलीचा फोन आला. मुलीचा फोन आला, बापाच्या फोनामध्ये नाव दिसलं की ताई, आणि त्याच वेळेस ताई नाव दिसलं. बापाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि बापाने त्याच वेळेला फोन उचलला. आणि फोन उचलल्याच्या नंतर, ताई तू काय करतेस बाळा, कुठे बाळा, तुला कोणी मारलं का, तुला कोणी काही बोललं का, तू कुठे आहे, तू जिथे आहे तिथे सुखरूप आहे ना, कुठे गेली. म्हणून त्या बापाने एका दमामध्ये असे काही कितीतरी प्रश्न विचारले आणि तिला सांगायला लागले की बाळा तू व्यवस्थित आहे ना. तर त्या मुलीने तिकडून फोनवर बोललं आणि तिने सांगितलं की बाबा मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी व्यवस्थित आहे, मला कोणी बोललं नाही, मला कोणी मारलं नाही बाबा. मग बाळा काय तू कुठे आहेस नेमकी, कुठे गेलीस. 2-3 दिवस झाले बाळा, बापाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. मुलीचा फोन आला आणि मुलीने सांगितलं की बाबा तुम्हाला एकच सांगेन की मी ज्या वेळेस 12व्या वर्गामध्ये शिकत होते बाबा, 10व्या वर्गामध्ये शिकत होते, त्या 10वी पासून माझे एका मुलावरती प्रेम होतं. आणि तुम्ही जे मला ब्युटी पार्लरच्या खर्चासाठी जे पैसे दिले होते बाबा, मी ते पैसे घेऊन आम्ही दोघांनी इकडे येऊन लग्न केलं बाबा. सांगितलं. बापाने तो फोन ऐकला आणि तसाच बापाने फोन ऐकल्याच्या नंतर हातातला फोन गळून पडला, काळजाचा ठाव सुटला. आजपर्यंत ज्या विश्वासाने बापाला मुलीला वागवलं, त्या बापाने त्या मुलीला वागवलं होतं, एवढ्या विश्वासाने मुलीला वागवलं होतं, आणि आज तिने तो विश्वासघात केला. म्हणून त्याच ठिकाणी बापाने कोणता मागचा पुढचा, कारण मुलगी हे बापाचं जग असते. आणि एकदा का तिच्याकडून काही विश्वासघात झाला ना तर तो शेवटपर्यंत काहीही करून भरता येत नाही. तसंच बापाला वाटलं की आता आज आपलं सगळं संपलं. आणि त्याच वेळेस बाप आपल्या गाईच्या ढोरांच्या गोठ्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी एका गाईला दोर बांधला होता, तोच दोर सोडला. आणि नंतर त्या बापाने त्याच गाईच्या गोठ्यामध्ये फाशी घेतली. आणि त्या ठिकाणी बापाने आपलं जीवन यात्रा संपवली. थोड्याच वेळाने त्या ठिकाणी आई धावत आली. आईने पाहिलं की आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली, काय कारण झालं असेल. मग नंतर त्या आईने पाहिलं, तिला सगळा प्रकार कळाला. आणि नंतर त्या आईने सुद्धा त्या ठिकाणी विहिरीमध्ये, शेजारीच एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये जाऊन त्या आईने सुद्धा आपली जीवन यात्रा संपवली. लहान भाऊ होता, आता भावाचं कोणी नव्हतं. आई वडिलांना दहन द्यायचं, त्यावेळेस आई वडिलांना दहन द्यायचं, पण त्या मुलाला काही कळत नव्हतं. म्हणून तो मुलगा त्या ठिकाणी पळत आला आणि पाहतो तर काय की आता आई वडील नाहीये, आपली बहीण नाहीये. आणि त्याच वेळेस त्या मुलाला सुद्धा वाटलं की आता आपलं सुद्धा जग संपलं, आता आपलं कोणी आपल्याला बहीण नाही, माय नाही, बाप नाही, आता आपला जगून काय उपयोग आहे. म्हणून त्याच ठिकाणी त्या मुलाने सुद्धा सांगितलं की बाबा आता माझं कोणीच या दुनियेमध्ये नाही. आणि तो चिमुकला फक्त इकडे तिकडे पाहून फक्त रडायला लागला. मला सांगा, फक्त मुलीच्या एका चुकीमुळे अख्खं घर बर्बाद होऊ शकतं, तिचं संपूर्ण आयुष्य. कारण बाप हा आपल्याला किती कष्टाने, किती मेहनतीने, कितीतरी प्रयत्न करून फक्त कशासाठी की आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही. मुलीचे प्रत्येक हट्ट हा बाप पुरवत असतो. आणि जर एखाद्या वेळेस त्या मुलीने त्याचा जर विश्वासघात केला ना दादा, तर आयुष्यामध्ये कितीही काही केलं तरी तो विश्वासाचा जो तडा गेलेला असतो तो तडा कधीच भरता येत नाही. म्हणून एकच सांगेन की प्रत्येक मुलींना, तुम्हाला नाही काही करता आलं आयुष्यामध्ये, खूप मोठं नाही शिकता आलं, शिकू नका. आयुष्यामध्ये तुम्हाला नाही मोठं बनता आलं, बनू नका. पण जीवन जगत असताना एक गोष्ट एक नेहमी लक्षात ठेवा की आपल्या ज्या बापाने आपल्याला त्या हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं ना, तर त्या बापाचं कधी आपल्यामुळे त्या बापाला समाजामध्ये मान खाली घालता आली नाही पाहिजे. एवढ्या तरी गोष्टीचं आपण काय केलं पाहिजे, ध्यान ठेवलं पाहिजे. एवढी तरी गोष्ट आपण सांभाळून केली पाहिजे. कारण मुलगी हा बापाच्या काळजाचा तुकडा असतो. कारण आयुष्यामध्ये जर प्रत्येक ठिकाणी गेलात तुम्ही, तर एखाद्या वेळेस मुलगी सासरी जाताना आयुष्यामध्ये त्या बापाला काही करायचं नसतं, पण ज्या वेळेस मुलगी सासरी जाताना तो सगळ्यांना पाहतो. आई रडताना दिसते, संपूर्ण जगाला आई रडताना दिसते, भाऊ रडताना दिसतो. पण प्रत्येक ठिकाणी पाहिल्याच्या नंतर तो बाप त्या मुलीने तर तुम्हाला नाही रडताना दिसणार. तर ज्या वेळेस त्या मुलीला ती गाडी मंडपातून जाते त्यावेळेस बाप
मागे येतो आणि कोणत्या तरी घराच्या मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन ढसा 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 रडतो. तो बाप कुणाला फक्त आयुष्यामध्ये त्याला एवढंच वाटतं की नाही बाबा, काय मुलगी गेली आणि तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं त्याने. म्हणून एकच सांगेन की आयुष्य जगत असताना काही नाही कमवता आलं तर कमवू नका, पण आपल्या बापाने जो आपल्यावरती विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा आपल्याकडून जाणार नाही. कारण सांगू का, एकदा का बाप नावाचं छत्र आपल्या आयुष्यामधून गेलं ना तर त्यावेळेस, कारण ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. जोपर्यंत हा बाप हयात आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कोणाला कळत नाही. आणि एकदा का बाप नावाचं छत्र तुमच्या आमच्या आयुष्यामधून गेलं ना तर जीवनातला सगळ्यात मोठा जो आधारवड असतो आपला, कारण बाप हा आपला एक आधारवड असतो. आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कितीतरी खटापटी करतो, कितीतरी वार तो आपल्या छातीवरती सहन करत असतो, आणि पण तो आपला जो कुटुंब आहे त्या कुटुंबाला कशात झाकल्यासारखे त्या कुटुंबाला ठेवत असतो. त्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे त्या बापाला माहित असतं. म्हणून एक सांगेन की त्या बापाला कधी, त्या बापाच्या अंतःकरणाला कधी तडा जाणार नाही, की त्या बापाला कधी दुखावल्या जाणार नाही एवढं आपण, कारण आपलं माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे. एकदा का आई वडील गेले ना माहेरामध्ये कोणी विचारत नाही. तुम्ही जर अनुभव घेतला असेल काही ठिकाणी पहा, आपल्याला माहेराची जाणीव त्यावेळेस व्हायला लागते की ज्या वेळेस आपलं भाऊजाई येत असते, आपला भाऊ असतो आणि त्या भावाच्या हातामध्ये व्यवहार जातो. व्यवहार त्या भावाच्या हातामध्ये गेल्याच्या नंतर बापाला काही दिसत नाही. कोणी पाहुण्याने 50 रुपये दिले की तो खिशामध्ये ठेवत असतो, कोणी 10 रुपये दिले की खिशामध्ये ठेवत असतो. तो आपल्या जीवनामध्ये आपल्या कोणत्या गोष्ट आपल्यासाठी की तो पैसे खर्च करत नाही, तर तो फक्त कोणी जर त्याला पैसे दिले ना तर तो तसेच जपून ठेवतो. कारण का, जर यदा कदाचित आता जवळ भाऊबीज आली, जवळ रक्षाबंधन आलंय, माझ्या ताईला कोणी साडी घेणार नाही, तिला चांगली साडी घेणार नाही, म्हणून तो बाप काय करत असतो, प्रत्येक एक रुपया जोडून आणि मग नंतर भाऊबीजीची आणि रक्षाबंधनाची काय करत असतो, तर आपल्या लेकीची दिवाळी कशा प्रकारे चांगली होईल, आपली लेक कशा प्रकारे सुखी होईल हे तो बाप बघत असतो. म्हणून आयुष्यामध्ये एकच सांगेन की ज्या वेळेस आपलं बाप नावाचं छत्र हरपताना त्यावेळेस आपल्याला किंमत कळते, त्यावेळेस आपल्याला बापाची किंमत असते. म्हणून जोपर्यंत आपला बाप हयात आहे तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं दुखवल्या जाणार नाही.